राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा। गतवर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्याने कोयना धरणाच्या बकरा दरवाजातून पाण्याचा विसर्ग करण्याची स्थिती उद्भवली नाही। 17 ऑक्टोबर 2022ला बंद करण्यात आलेले वक्र दरवाजे तब्बल 21 महिन्यानंतर गुरुवारी सायंकाळी उघडण्यात आले। कोयना धरणाच्या पाणीपातळीत मागील काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून गुरुवारी सकाळी पाणीसाठ्याने सांडवा पातळी गाठली आहे। धरणातील आवक वाढत राहिल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी वक्र दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। कोयना धरण परिसरात गत 8-10 दिवसापासून तळ ठोकून बसलेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात उच्चांकी वाढ केली असून जुलै महिन्यात 25 दिवसात सुमारे 55 टीएमसी पाण्याची आवक झाली। पावसाचे प्रमाण असेच राहिले तर काही दिवसात धरण पूर्ण क्षमतेनं भरू शकते। गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आकडेवारीनुसार धरणातील पाणीसाठा 78.21 टीएमसी तर पाणीपातळी 2139 फूट 652 मीटर झाल्याने धरणाची सांडवा पातळी 73.18 टीएमसी पार झाली आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने आवक 85,000 क्युसेकवर पोहोचलेली असून चालू तांत्रिक वर्षातील उच्चांकी आहे। धरणाचे 6 वक्र दरवाजे गुरुवारी सायंकाळी 1.5 फुटाने उघडून 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी सुरू झाला आहे, तर 2 दिवसांपूर्वी पायथा वीजगृहातून सुरू केलेला 1050 क्युसेक असं एकूण 11,050 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे। पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी ओढे नाले आणि कोयना नदीच्या उपनद्यांचं पाणी पात्राबाहेर असल्याने कोयना नदीपात्र विस्तीर्ण होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राइब करा।